आता पाहणार आहोत एबीपी माझाच्या बातमीचा दणका। स्वामी विवेकानंद शाळेतील टर्फवरील म्हाडाच्या कारवाईच्या प्रकरणी आज तातडीने बैठक होणार आहे। मैदानाचा विषय आज सोडवला जाणार आहे। आज दुपारी या संदर्भात बैठक होईल अशी म्हाडाची एबीपी माझाला माहिती मिळालेली आहे। एबीपी माझाने बातमी दाखवल्यावरती म्हाडा खडबडून जागी झाल्याचं कळतंय। म्हाडाने इथल्या स्वामी विवेकानंद शाळेतल्या टर्फवरती कारवाई केलेली होती आणि याच टर्फवरती रोहित शर्मा सारख्या खेळाडूंची संपूर्ण जडणघडण झालेली आहे। इथे अनेक लहान मुलं क्रिकेटचं शिक्षण घेतात आणि तसं असताना सुद्धा या टर्फवरती कारवाई करण्यात आली। आता एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर तातडीची बैठक या कारवाईच्या प्रकरणी घेण्यात येणार आहे। मैदानाचा विषय आजच सोडवला जाईल असं कळतंय। आज दुपारी या संदर्भात बैठक होईल अशी म्हाडानेच एबीपी माझाला माहिती दिली आहे। रोहित शर्मा यांचे प्रशिक्षक स्वतः आपल्याशी या संदर्भात बोलले होते आणि सध्या देखील त्यांचं अनेक लहान मुलांना तरुणांना क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे। इतकंच नाही तर स्वामी विवेकानंद शाळेमध्ये त्यांनी मुलींची क्रिकेटची टीम सुद्धा सुरू केलेली आहे आणि तेही प्रशिक्षण चालू आहे। असं असताना अचानक अशा पद्धतीची कारवाई झाल्यामुळे ते फार व्यथित झालेले होते। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। गणेश, हा सगळा प्रकार अर्थातच क्रिकेट शिक्षण आणि क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीने प्रशिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा मुद्दा होता, पण आता लगेचच याच्यावरती म्हाडाने पावलं उचलली असं दिसतंय। गणेश, पूर्वी माझानं या बातमीला दाखवल्यानंतर म्हाडाचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी दखल घेतलेली आणि आता 12च्या सुमारास एक बैठक बोलावली गेली आहे म्हाडा इथे, ज्यामध्ये संबंधित शाळेचे ट्रस्टी, प्रिन्सिपल, त्याचबरोबर जे स्पोर्ट्स मॅनेजमेंट इथे करतात त्या लोकांची म्हाडा बैठक घेणार आणि आजच हा विषय यातला तोडगा काढण्यात येईल असं बोललं जात आहे। कारण ज्या भारतीय क्रिकेट टीमच्या कर्णधारानं जगात भारताचं नाव गौरवलं, वर्ल्ड कप सारखं T20 वर्ल्ड कप सारखं मोठं कप त्याने भारताला आणून दिलं आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आणि असे अनेक असंख्य असे मुंबई क्रिकेटमध्ये खेळणारे मुंबई क्रिकेटर्स या मैदानात दिले। अगदी खरं आहे गणेश, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं क्रिकेटच्या दृष्टीने असं हे ठिकाण आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।